ठरलं तर मग मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की नागराजने महिपतला किडनॅप केलेलं असतं, तर सायली आणि अर्जुन प्रतिमाचा अपघात घडवलेल्या खऱ्या गुन्हेगाराला शोधत असतात. आजच्या भागात आपण पाहू की अर्जुन आणि सायली प्रियाविषयी बोलत असतात. ती काहीतरी लपवते असा संशय त्यांना येतो. ती जर महिपतच्या संपर्कात असेल तर मोठी चूक करतीये असं अर्जुन म्हणतो. लागलीच अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि प्रतिमाच्या अपघातातील ड्रायव्हर बाबूला पनवेलमध्ये घेऊन यायला सांगतो. तर दुसरीकडे सुमनलाही नागराजवर संशय येतो. ती त्याला घराबाहेर जाऊ देत नाही. नागराज तिच्यावर चिडतो. बाहेर जाऊन तो प्रियाला कॉल करतो आणि आज महिपत जवळ थांबता येणार नाही असं सांगतो. रविराज दादा माझ्यावरती नजर ठेवून आहे असंही म्हणतो. हे ऐकून प्रिया चिडते. महिपत मुद्दाम तिला तू आणि नागराज सापाची जात आहात आणि मी तुम्हाला ठेचणार असं म्हणतो. त्यावर प्रिया महिपतला पटवून देते की ती त्याच्याच बाजूने आहे. पण 25 वर्ष मित्र असणारा नागराज मात्र साप आहे. तुझी मुलगी साक्षी ही जिवंत असल्याचं सत्य देखील मला माहीत आहे आणि ते नागराजनेच सांगितलं असं प्रिया म्हणते. हे मी पोलिसांना सांगू शकले असते पण नाही सांगितलं कारण मी तुमच्याच बाजूची आहे असं बोलून प्रिया महिपत आणि नागराजमध्ये भांडण लावते. तिथे अश्विनला प्रियाचा फोन येतो. ती रात्रभर मैत्रिणीकडेच पार्टीसाठी थांबणार असल्याचं सांगते. पण ती महिपत जवळ असते. सायलीला संशय येतो आणि ती अश्विनला प्रियाची शहानिशा करायला सांगते. तेव्हा अश्विन भडकतो आणि तुम्ही तिला मुद्दाम त्रास देता असं म्हणत घरच्यांसोबत भांडण करतो. तुम्ही तिला घरातलं सदस्य मानत नाही ना, मग आमच्यामध्ये पडू नका असंही तो सगळ्यांना बजावतो. त्यानंतर चैतन्यचा अर्जुनला फोन येतो. बाबूला पनवेलमध्ये आणल्याचं तो सांगतो. बाबू अर्जुनला फोनवर सांगतो की त्याला महिपतची भीती वाटते, पण अर्जुन त्याला समजावतो. बाबूचा फोन ठेवल्यानंतर सायली अर्जुनकडे प्रिया अश्विनशी खोटं बोलत असेल का अशी शंका व्यक्त करते. तिला महिपत कुठे आहे हे माहीत असेल असंही म्हणते. दुसऱ्या दिवशी प्रिया घरी येते तेव्हा अश्विन तिला विचारतो पार्टी कशी झाली. त्यावेळी ती सानिकाचं नाव घेते. पण तू श्रुतीच्या पार्टीला गेली होतीस ना असं अश्विन विचारतो आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. आगामी भागात नागराजच्या अडचणी अजूनच वाढताना दिसतील. पास झाला माय पास. आता मी इथं तुझा गेम केला तर माझं रहस्य तुझ्या बरोबरच गाठलं जाईल. नशीब समज तुला मी जिवंत ठेवलाय. गप्प होते पण आता नाही राहणार. मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचंय सायली. ते बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्या अपघाताबद्दल मला जे काही आठवेल ते सगळं सांगेन मी तुम्हाला. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.